हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना याविषयीची आपण माहिती सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्मची EKYC करणं सुरू आहे. तर सगळ्याच लाडक्या बहिणी EKYC करत आहेत. काही लाडक्या बहिणींना अजूनही प्रॉब्लेम येत आहे. तर ही EKYCची आखरीची तारीख 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला देण्यात आलेली होती. अगदी 2-3 दिवसच आता बाकी आहेत. ज्यांनी अजूनही KYC केलं नसेल पटकन करून घ्या. तर ही EKYC आपण कशी करायची हे आता सविस्तर आपण बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी लाभार्थ्याचा म्हणजे महिलेचा आधार कार्ड नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे, तो सुद्धा पूर्ण भरायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर इथे आपल्याला OTP येणार आहे आणि हा OTP लाभार्थ्याच्या आधार कार्डशी जो मोबाईल लिंक असेल त्या मोबाईलवरच हा OTP येणार आहे. नंतर OTP पाठवल्यानंतर हा OTP आपल्याला जसाच्या तसा इथे भरून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिटचं बटन दाबून याला सबमिट करायचं आहे. पुढे येणार आहे 2 ऑप्शन, त्यामध्ये दिलेला आहे विवाहित आणि अविवाहित. तर इथे तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित या बटनावर क्लिक करायचं आहे आणि अविवाहित असाल तर अविवाहित या बटनावर क्लिक करायचं आहे. कारण आता ज्यांना पती आणि वडील नाही त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये बदल केलेला आहे. सगळ्या लाडक्या बहिणींनी आधी EKYC केलेलं होतं, परंतु बदल नव्हता या वेबसाईटमध्ये. परंतु आता या वेबसाईटमध्ये बराचसा बदल केलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला EKYC करायची आहे. मग पुढे दिलेलं आहे तुम्ही जर विवाहित असाल तर पती हयात आहेत का, किंवा तुम्हाला पती नाही आहे का, वडील आहेत का, याविषयीची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही यामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर मी पती हयात आहे यावर क्लिक करत आहे. मग पती हयात असतील तर त्यांचा आधार कार्ड नंबर पुढे आपल्याला भरून घ्यायचा आहे. पुढचं पेज ओपन होणार आहे. त्यानंतर तिथे आपण आपल्या पतीचा आधार कार्ड नंबर घ्यायचा आहे. ज्यांना पती नसेल त्यांनी वडिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि वडील हयात आहे यावर क्लिक करायचं आहे. मग इथे पतीचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर कॅप्चा जशाचा तसा भरायचा आहे. नंतर मी सहमत आहे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा हे बटन आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा OTP आपल्या पती किंवा वडील ज्यांचा आपण आधार कार्ड नंबर दिलेला असेल त्यांच्या मोबाईलवर हा OTP जाणार आहे. म्हणजे त्यांचा आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असल्यामुळं त्यांच्या मोबाईल क्रमांकावर हा OTP जाणार आहे. तर हा OTP घेऊन जसाचा तसा आपल्याला भरायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर दोन्ही OTP आपले आलेले आहेत आणि आपण दोन्ही OTP टाकलेले आहेत. ही EKYCची मुदत अगदी 2 ते 3 दिवसच आता राहिलेली आहे. तर पटापट EKYC करून घ्या. आपल्या स्वतःच्या मोबाईलवरूनच आपण घरी 2 मिनिटात EKYC करू शकतो. तर पुढे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर मागच्या जेव्हा आपण EKYC केलेली होती तेव्हा आपण या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होय होय दिलेलं होतं, परंतु या प्रश्नांमध्ये आता बदल झालेला आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला नाही नाही असं क्लिक करायचं आहे. म्हणजे नकारार्थी आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. तर व्यवस्थितरित्या हे प्रश्न वाचून घ्यायचे. वाचल्यानंतर नाही नाही या बटनावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर पुढे आपल्याला आपली जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपण ज्या जातीचे असू त्या जातीलाच आपण क्लिक करायचं आहे. तर इथे सगळ्याच प्रकारचे जात प्रवर्ग दिलेले आहेत. तर आपल्या कॅटेगरीनुसार इथे आपल्याला ऑप्शन क्लिक करायचं आहे. तर जात प्रवर्ग निवडल्यावर या प्रश्नांवर नाही नाही क्लिक केल्यानंतर सबमिट हा फॉर्म आपल्याला करून घ्यायचा आहे. तर हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला लगेच 1 सेकंदामध्ये मेसेज येणार आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर असा ग्रीन मेसेज येणार आहे की तुमची EKYC यशस्वीरित्या पार झालेली आहे. तर इथे आपण आपली EKYC सक्सेसफुली केलेली आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही EKYC करून घ्यायची आहे. आणि ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनी फक्त स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून OTP घ्यायचा आहे. तो OTP भरल्यानंतर तुमची अर्धी EKYCची प्रोसेस इथे पूर्ण होणार आहे. आणि पुढे आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे पती किंवा वडील नाही या प्रकारे. या पद्धतीने ऑनलाईन अर्धी EKYC केल्यानंतर आपले काही जे डॉक्युमेंट आहे
जसे की डायोस पेपर, मृत्यू प्रमाणपत्र या पद्धतीचे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस ताईंकडे आपल्याला द्यायचे आहे आणि ते डॉक्युमेंट नंतर त्यासमोर सबमिट करणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ई-के-वाय-सी करायची आहे. तर वेळ खूप कमी आहे, 2-3 दिवसात पटापट ई-के-वाय-सी करून घ्या, कारण के-वाय-सीची मुदत वाढण्याची शक्यता अजून तरी कमी आहे आणि तरीसुद्धा बऱ्याच महिलांची ई-के-वाय-सी बाकी असल्यामुळं ई-के-वाय-सीची मुदत वाढूसुद्धा शकते. परंतु जर तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर तुम्ही आधीच आता करून घ्या, म्हणजे जर वाढली ई-के-वाय-सीची मुदत तरी फारच चांगलं आणि नाही वाढली तर तुमचं आधीच ई-के-वाय-सी झालेलं असेल. तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. या व्हिडिओला आपल्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.